मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नीता अबोलीकडे येते व अंकुश बरोबर गुढी उभारून तू मोठी बाजी मारलीस असं जर तुला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण ते एवढं सोपं नाही. डिवोर्स पेपरवर तारीख चुकली असं सांगून आमच्या घरात घुसणं तुझं स्वप्नच राहणार आहे. कारण आज तुला नवीन डिवोर्स पेपरवर सही करायची आहे. त्यामुळे तयार राहा. तुझं हे बाडबिस्तार बांधून ठेव असं बोलते व कसा वाटला माझा डाव. एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि या घराचा उंबरा यांच्यामध्ये ही नीता आहे असं सांगते व लगेच तिथून निघून जाते. तर अबोलीला नीताचा खूप राग येतो. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये असताना अंकुशला अबोलीला डिवोर्स पेपर दिले, अबोलीसोबत जोडीने गुढीची पूजा केली ते सर्व काही आठवत असतं. तर तेवढ्यात काका अबोलीसोबत फोनवर बोलत तिथे येतात व मी तुला गजरा कुठून आणून देऊ, आज मला डबल ड्युटी लागली आहे, मला खरंच जमणार नाही, तरीही मी बघतो म्हणून सांगतात व लगेच फोन बंद करतात. तेव्हा ते सर्व अंकुश ऐकत असतो. तर अंकुश काकांना जवळ बोलवत मेहता केसची फाईल देण्यासाठी सांगतो. तर काका लगेच अंकुशकडे फाईल आणून देतात. तेव्हा अंकुश काकांना अबोली फोनवर काय बोलत होती असं विचारतो. तर काका नाटक करत कुठे काय, काहीच नाही म्हणून अंकुशला सांगतात. तर अंकुश काकांकडे रागाने पाहतो व तू आत्ता फोनवर अबोलीचं नाव घेतलंस, खोटं बोलू नकोस, अबोली काय म्हणत होती ते मला सांग असं बोलतो. तेव्हा काका अंकुशला, मी कोणाचंही नाव घेतलं तरीही तुम्हाला अबोलीचं नाव ऐकायला येतं. माझ्या सुनेला गजरा हवा आहे, बिचारी कधीच काही मागत नाही, परंतु आज हक्काने फोन करून तिने माझ्याकडे काहीतरी मागितलंय, परंतु काय करणार, मला आज डबल ड्युटी लागली आहे असं नाराज होत सांगतात. तेव्हा अंकुश काकांना काम करा असं बोलतो. तर काका लगेच तिथून निघून जातात. त्यानंतर रात्री अंकुश घरी येतो व गुपचूप अबोलीला आवाज देत तिच्याकडे गजरा देतो. ते पाहून अबोली खूपच खुश होते व मी गजरा सांगितलाच नव्हता असं बोलते. तेव्हा अंकुश, तू सकाळी काकाला फोन करून गजरा आणायला सांगितला होतास ना असा प्रश्न अबोलीला करतो. तर तेव्हा अबोली, मी सांगितला नव्हता असे म्हणत नकारच देते. तर तेव्हा अंकुशच्या सर्व प्रकार लक्षात येतो की काका माझ्याशी खोटं बोलला आहे. तेव्हा अबोली, तुम्ही एवढ्या प्रेमाने गजरा आणला आहे तर मला चालेल असं बोलते. तर अंकुश तो गजरा लगेच अबोलीकडे देतो. तेवढ्यात आजी बाहेर येते व अंकुशला, आज घरात येणार नाही का, बाहेर का थांबलास असं विचारते. तेव्हा अबोली आजीला अंकुश सरांनी माझ्यासाठी गजरा आणल्याचं सांगते. तर ते पाहून आजी खूपच खुश होते व तो गजरा अंकुशला अबोलीच्या केसांमध्ये मारण्यासाठी सांगते. त्यावर अंकुश लगेच नकार देतो. तर आजी बोलते, तू बंदुकीच्या गोळ्या झाडतोस आणि बायकोच्या केसांत गजरा माळायला लाजतोस का? आज जर तू अबोलीच्या केसांत गजरा माळला नाही ना तर मी तुला घरात घेणार नाही. आज गुढीपाडवा आहे, अबोली किती छान दिसत आहे, या फुलांनी तिला अजून शोभा येईल असं आजी बोलते. तेव्हा नाईलाजाने अंकुश अबोलीच्या हातातून तो गजरा घेतो. तर अबोली अंकुशकडे पाठ करून उभी राहते. तेव्हा अंकुशला काही गजरा लावता येत नाही. तर आजी त्याच्याकडे पिन देते व तू एवढा मोठा पोलीस ऑफिसर आहे तरी गजरा लावताना तुझे हात थरथर कापतात का म्हणून चिडवते. त्यावर अंकुश अबोलीच्या केसांमध्ये गजरा माळतो. तर अबोली खूपच खुश होत लाजत असते. तर तेव्हा अंकुश अबोलीकडे प्रेमाने पाहतच राहतो. तर तेव्हा आजी अंकुशला सांगते, रोज गजरा घेऊन ये व अबोलीच्या केसांत माळत जा, म्हणजे तुझा थरकाप होणार नाही, तुला सवय होईल. त्यानंतर अंकुश लगेच आतमध्ये जातो. तर आजी अबोलीला चिडवत तिची दृष्ट काढते. तेव्हा अबोली मात्र खूपच खुश असते. सर्व क्षण तिला आठवत असतात. तेव्हा अबोली त्या गजऱ्याचा वास घेत त्याच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे शरद घटस्फोटाचे दुसरे पेपर्स घेऊन येतो व नीताकडे देत तिला अंकुशसोबत बोलण्यासाठी सांगतो. तेव्हा नीता लगेच आनंदाने अंकुशकडे जाते व तू जे घटस्फोटाचे पेपर्स अबोलीला दिले होते ना
त्यामध्ये चुकून 1 महिन्यानंतरची तारीख लिहिलेली होती, म्हणून तर ती अबोली महिनाभरासाठी परत इथे आली आहे असं अंकुशला सांगते. तेव्हा ते ऐकून अंकुशला मोठा धक्काच बसतो. तर नीता विचारते, तू ते पेपर्स नीट पाहिले नव्हते का? परंतु मला तुझ्या मनातलं सर्व माहीत आहे, म्हणूनच मी तुझा ताण हलका केला आहे. मी यांना सांगून तुझ्या व अबोलीच्या डिवोर्सचे नवीन पेपर्स बनवून घेतले आहेत, ते पण तारीख न चुकवता. तेव्हा ते पाहून शरद खूप घाबरतो व नीतानेच मला सांगितलं होतं असं अंकुशला बोलतो. तेव्हा रमा नीताला, तू कशाला हे उद्योग करतेस हा अंकुश व त्याच्या बायकोचा प्रश्न आहे, तू कशाला मध्ये पडतेस असं सांगते. तेव्हा नीता, मी माझ्या भावाची मदतच करत आहे आणि कालपर्यंत तो सुद्धा तेच करत होता, परंतु मला एक कळत नाही, तारीख महिनाभरानंतरची कसं काय लागली? हे त्या अबोलीने आपल्याला दाखवण्यासाठी मुद्दाम तर केलं नाही ना असं बोलते. त्यावर अंकुश अबोलीने मुद्दाम काहीच केलं नसल्याचं नीताला सांगतो. तेव्हा रमा नीताला, तो विषय आता बंद कर असं सांगते. तेव्हा अंकुश नीताला, रमा म्हणते ते खरं आहे, तू आमच्यामध्ये पडू नकोस, माझं मी बघून घेईल असं स्पष्टपणे सांगतो. तेव्हा नीता, लवकरात लवकर त्या बाईपासून तुझा पिच्छा सोडव, कारण तिच्यामुळे आईला किती त्रास झाला हे तुला चांगलंच माहीत आहे. परत तसं काही होण्यापेक्षा तू लवकरात लवकर तिला घराबाहेर काढ. तेव्हा अंकुशला अबोलीमुळेच नीता वाचली ते सर्व काही आठवतं. तेव्हा तो नीताकडे खूप रागाने पाहतो. तर नीता अंकुशला, या पेपरवर सही करून एकदाचा हा विषय मिटव, घराचं अजून वाटोळं होण्याची तू वाट पाहत आहेस का असं विचारते. तेव्हा रमा नीतावर भडकते. तर अंकुश सही करण्यासाठी नीताकडे पेन मागतो. तर तेव्हा नीता खुश होत शरदला पेन देण्यासाठी सांगते. तर अंकुश त्या पेपर्सवर सही करून ते नीताकडे देतो. तेव्हा शरद निशाणाबरोबर बसला असं म्हणत खुश होतो. तर दुसरीकडे अबोली गणपती बाप्पाला नमस्कार करत बोलते, प्रश्नही तूच उभे करतोस आणि उत्तरही तूच देतोस. आज पहिल्यांदा या घरात आल्यानंतर अंकुश सरांनी मला खूप मोठा अधिकार दिला आहे. हे तर सर्व तुझ्यामुळे झालं आहे, तुझ्यामुळेच मला शक्ती मिळाली आहे. मी हा दिवस कधीच विसरू शकत नाही. तर तेवढ्यात नीता तिथे येते व अबोलीला, जितके दिवे लावायचे ना तितके लाव, कारण तुझी इथून निघण्याची वेळ आली आहे. मी तुला सांगितलं होतं ना, मी तुला जास्त दिवस इथे राहू देणार नाही असं बोलते. तेव्हा नीता अबोलीला तिचे व अंकुशचे नवीन डिवोर्स पेपर दाखवते व त्यावर अंकुशने देखील सही केल्याचं अबोलीला सांगते आणि ते पेपर्स सही करण्यासाठी अबोलीकडे देते. तेव्हा अबोली, मला सही करायला जमणार नाही असं स्पष्टपणे नीताला सांगते व दिवा लावू लागते. तेव्हा नीता अबोलीवर खूप भडकते, परंतु तरीही अबोली मला जमणार नाही असं सांगते. तेव्हा नीता रागाने अबोलीचा हात पकडते. तेवढ्यात घरातील सर्वजण तिथे येतात. तर तेव्हा अबोलीच्या हाताला लागलेलं असतं, तिच्या हाताला पट्टी बांधलेली असते. ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. तेव्हा नीता अबोलीला, हे काय नवीन नाटक आहे, ही पट्टी का बांधलीस असा प्रश्न करते. तर अबोली, माझ्या हाताला भाजलं आहे असं नीताला सांगते. तेव्हा नीता, खरंच भाजलं की सही करायची नाही म्हणून ही पळवाट काढत आहेस असा प्रश्न करते. तर अबोली खरंच भाजल्याचं सांगते. तेव्हा नीता खूप बडबड करते व खरंच भाजलं का नाही ते पाहण्यासाठी अबोलीच्या हाताची पट्टी सोडून पाहते. अबोलीला खूप त्रास होत असतो. उद्याच्या भागामध्ये अंकुश बाहेर येतो व नीतावर भडकतो आणि अबोली माझी बायको आहे, तिला डिवोर्स द्यायचा का नाही हा माझा प्रश्न आहे असं स्पष्टपणे सांगतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.